नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला हेल्दी रेसिपी बनवायची आहे. म्हणजे नाचणीच्या पिठापासून 1 वाटी नाचणीचं पीठ आणि 2 मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे. त्यापासून खमंग कुरकुरीत मुलांच्या आवडीची अशी रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढई. त्यामध्ये 1 मोठी वाटी पाणी घालणार आहे. म्हणजे ज्या वाटीने तुम्ही नाचणीचं पीठ घेतलेले आहे तीच वाटी भरून पाणी घालायचं आहे. मैत्रिणींनो, नाचणीचं पीठ अगदी हेल्दी रेसिपी आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊन द्यायची आहे. मीठही चवीनुसार घालायचं आहे, म्हणजे आळणी लागणार नाही. नाचणीचं पीठ म्हटलं का हेल्दी रेसिपी, मुलांच्या शरीरासाठी मोठ्यांनाही तेवढीच हेल्दी असं नाचणीचं पीठ असतं. नाचणीच्या पिठामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हेल्दी रेसिपी आपण मानलं जातो. त्यापासून भाकरीही करतो, अनेक पदार्थही बनवतो. आता आपण 2 मोठे चमचे रवा घेतलेला आहे, तो उकळत्या पाण्यात घालून घ्यायचा आहे आणि थोडासा शिजला का त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. रवा भाजायचा नाही, काय नाही, कच्चा रवा उकळत्या पाण्यात घालायचा आहे. असं थोडंसं झालं, रवा आपला शिजला का त्यामध्ये आपल्याला 1 वाटी नाचणीचं पीठ घालून घेऊ. नाचणीच्या पिठामध्ये छान कॅल्शियम आणि विटामिन असल्यामुळे प्रोटीन तर भरपूर प्रमाणात आहे आणि हेल्दी रेसिपी असल्यामुळे छोट्या मुलांसाठी असं आता शाळेला सुट्टी पडली तर त्यांना नेहमीच काही नाही काही कुरकुरीत खाऊशी वाटतं आणि खमंग पण. त्यामुळे असे तुम्ही डबे भरून ठेवा उन्हाळ्यामध्ये, म्हणजे दुसरं काही तुम्हाला बाहेरची बिस्किटं वगैरे न आणता हेल्दी रेसिपी मुलांना द्यायला होईल. किंवा तुम्ही शाळा चालू असली तर मुलांच्या डब्यातसुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता. कारण ही महिनाभर टिकणारी रेसिपी आहे, लगेच काही खराब होत नाही. आता आपण पीठ घालून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्या रव्यामध्ये घोळून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ. आणि थोडंसं थंड झालं का आपण परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, रव्यामध्ये घोळले गेलेलं आहे. आता आपण परातीत काढून घेऊ नाचणीचं पीठ. हाय का ना, एकदम साधी सोपी रेसिपी पण खायला भारीच लागणारी. एकदा बनवा आणि महिनाभर खा अशी रेसिपी होणार आहे. आता पीठ परातीत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. मसाले हळद घालणार आहे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि तीळ 2 चमचे. ह्याप्रमाणे आपल्याला घालून घ्यायचं आहे मसाले. आणि आपण पाण्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं चवीनुसारसुद्धा आपण मीठ घालायचं आहे आपल्या अंदाजाने, कारण जास्त खारट होता कामा नये. आता हे सगळं घातल्यानंतर आपण व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पहिलं मळून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला व्यवस्थित मळता येईल तेवढं. आणि जर तुम्हाला वाटलं जास्त कडक आहे पीठ तर थोडासा पाण्याचा हापका तुम्ही घालू शकता पाण्यामध्ये आणि पीठ मळून थोडंसं मौसर घेऊ शकता. जास्त घट्ट मळायचं नाही, म्हणजे आपल्या चकल्यांचे तुकडे मोडतील. म्हणून आपल्याला थोडंसं, आपण चपातीला पीठ मळतो किंवा भाकरी करायला पीठ मळतो असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला तेल घालून घेऊ, म्हणजे आपल्या गोळा छान मळला जातो आणि एकत्र मळून घेतल्यामुळे छान, हे पहा, असं पीठ पाहिजे आपल्याला. ह्या जर चकल्या तुम्ही बनवल्या तर नक्कीच मुलांना आवडतील
आणि कलरही त्याचा अगदी सुंदर आणि वेगळा येतो. कारण नाचणी म्हटलं का थोडी ब्राऊन कलरची असते, म्हणजे अशी थोडीशी. त्याचा कलरही छान दिसतो. मुलांना तर आवडेल. पण ताटात ठेवलं किंवा असं चहाबरोबर मधल्या वेळेस कधीही तुम्ही ही चकली खाऊ शकता. आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि आपण चकलीचा साचा ह्याला तेल लावून घेऊ व्यवस्थित, म्हणजे त्यामध्ये पीठ चिटकत नाही. साधी सोपी रेसिपी आहे, पण तुम्हाला जर ही कधी केली नसेल तर नक्की करून पहा. आपण भाकरी बनवण्यापेक्षा मुलांना कंटाळा येतो भाकरी खायचा. आणि मैत्रिणींनो, नाचणीची बिस्किटंसुद्धा मिळतात बाजारात. ती न आणता बाहेरचं काही पदार्थ, त्याच्यामध्ये मैत्रिणींनो भेसळच असते. पण आपण असं घरच्या घरी काही बनवून दिलं तर नक्कीच मुलांना आवडेलसुद्धा. आणि हेल्दी पदार्थ घरच्या घरी बनवतो आपण, स्वच्छ सगळं व्यवस्थित. बाहेर कसे बनवतात हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. म्हणून जरा बाहेरचे पदार्थ जास्त खायला देण्यापेक्षा घरच्या घरी काहीतरी वेगळं बनवत जा आणि मुलांना आणि मोठ्यांना नक्कीच घालत जा. म्हणजे त्यांच्या शरीरासाठी अगदी उत्तम अशी पदार्थ बनत जातील आपल्या घरी आणि त्यांना शरीर त्यांचं व्यवस्थित उत्तम राहील. पहा मैत्रिणींनो, आपण आता साच्यामध्ये गोळा भरून घेतलेला आहे आणि चकल्या घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तुम्हाला जशा आवडतील तशा छोट्या करा, मोठ्या करा, 3-4 वेड्याच्या करा, 2-4 वेड्याच्या करा. मी अशा करणार आहेत. तुम्हाला ह्या पद्धतीत आवडल्या त्या ह्या पद्धतीत करा आणि थोड्या मोठ्या केल्या तरीसुद्धा चालेल. पहा, आपलं पीठ अजिबात तुटत नाही चकली असं बनवताना. याचा अर्थ आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला ह्या नाचणीच्या पिठाच्या चकल्या आवडल्या तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता अशा मी चकल्या घालून घेतलेलं आहे आणि आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे. आता एक एक चकली तेलामध्ये सोडायची आहे. गॅस फास्ट ठेवायचा नाही. तेल आपलं गरम झालं का गॅस मीडियम करायचा आणि जास्त गर्दी करायची नाही. 4-4 अशा घालून घ्यायच्या आणि बुडबुडे येईस्तोपर्यंत, जशा बुडबुडे थांबतील तरच आपल्याला हलवायच्या आहेत. नाहीतर आपल्या ह्या चकल्या विरघळू शकतात तेलामध्ये. खमंग कुरकुरीत अशा करून घ्यायचं आहे. हे पहा, झाल्या का नाही? कलरही किती सुंदर आलेला दिसतोय ना. आवडल्या तर नक्कीच कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ह्या नाचणीच्या पिठाच्या आवडल्या का चकल्या. मुलं तर खूप खुश होतील. पण कोणी पाहुणे आले तर ह्या चकल्या तुम्ही त्यांना वाढल्या तर हेल्दी चकल्या बघून आणि त्याचा कलर बघून खरंच तुमची वाहवा करण्यापासून, तारीफ करण्यापासून थांबणार नाही. अशा खमंग कुरकुरीत चकल्या होतात. आता छान तळून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे आहेत त्या कशा झाल्यात त्या खाऊन किंवा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. पहा मैत्रिणी, परत एकदा सांगते, आवडले तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. झालेल्या आपल्या चकल्या कलरही सुंदर आलेला आहे नाचणीच्या पिठासारखा आणि तिळही सुंदर दिसत आहेत त्याच्यावरती. तुम्हाला आवडले तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा कळवा हेल्दी चकल्या कशा वाटल्या. बाय मैत्रिणो, आपण आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी चकल्या खा आणि स्वस्थ राहा. आणि तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना आवडला तर सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा, कमेंट करायला सांगा. जर त्याच्यात काही फरक वाटला तर करायला सांगा.
आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा. बाय बाय.